नाईक ऑप्टिक्स 11 केडीएच वाघिलीवाडा वर्सेस श्री समर्थ जोवेली या दोन संघादरम्यानची ही लढत लढली जाईल. टॉस जिंकला तो म्हणजे जोवेली संघानं स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण. आदरणीय अतुल शेठ आवटे यांचं माझ्याकडे आगमन होतंय तर विनंती करतोय की अतुल शेठ आवटे आपण या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हा. आदरणीय अतुल शेठ आवटे साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर दत्ताशेठ मुंगाजी माजी उपसरपंच यांचंही माझ्याकडे आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं आर्या त्याचंही आपण स्वागत करूया. या सगळ्या पाहुण्यांचं मनस्वी स्वागत. वाघवेली संघासाठी मात्र एक सुवर्ण संधी आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकारासाठी किंवा प्रत्येक चौकारासाठी माजी उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. की केडीएच वाघेलीवाडा संघाला कित्येक वर्षापासून या माणसांना पॅक केलं, अनेक वेळा या ते स्पर्धा खेळत, त्याच्यामुळे त्या खेळाडूंवर त्यांचा विशेष जीव सदैव राहिला आहे, प्रेम राहिला आहे. तर त्याच वाघेलीवाडा संघाच्या खेळाडूंसाठी प्रत्येक चौकारासाठी किंवा प्रत्येक षटकारासाठी मात्र जीपेच्या माध्यमातून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही स्कॅनर द्या, जेवढे तुम्ही माराल तेवढे पैसे तुम्हाला मात्र दिले जातील. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व दत्ताशेठ मुंगाजी, आपण यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर मैदानाकडे रवाना होतोय एक आदर्श खेळाडू ही स्पर्धा मात्र अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा ओमकार पाटील आणि जयेंद्र डोंगऱ्याचा पाडा या दोन उत्तम आणि दर्जेदार खेळाडूंकडून येते. तर जयेंद्र झेडी आणि त्याचा ओमकार पाटील यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि वळूया पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे. केतन म्हात्रे द ब्रँड ऑफ वाकलन, नव्हे नव्हे द ब्रँड ऑफ ठाणा रायगड, सगळ्यांच्याच गळ्यातील ताईक. एखाद्या शोरूममध्ये एवढ्या बाईक नसतील तेवढ्या बाईक कमावणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला सगळ्यात श्रीमंत खेळाडू. कार्स 5 कार आणि 37 अब तक 37 बाईक कमावणारा हा खेळाडू. मित्रांनो, एकदा याची देही आणि याची डोळा पाहून घ्या. कारण केतन म्हात्रेनं अनेक यश संपादन केलं, परंतु हा माणूस, या खेळाडू एक माणूस म्हणून जगला आणि अनेक वेळेला उत्तम खेळूनसुद्धा त्यांनी कधी त्याचा गर्व नाही केला. ही सगळ्यात मोठी त्याच्या आयुष्याची अचिव्हमेंट राहिली आहे. एक आदर्श खेळाडू केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज संकेत पाटील मॅन फ्रॉम मुरबी. दोन आयकॉन खेळाडूंच्या मधली ही लढत राहील. कशा प्रकारे खेळ राहील प्रत्येक चौकारा प्रत्येक षटकारासाठी मात्र दत्ताशेठ मुंगाजी याच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. तर नॉन स्ट्राईकला उभा आहे वाघवेलीवाड्याचा हा टायगर म्हणजे खऱ्या अर्थानं सूरज पाटील. लेट्स प्ले 1 2 3 लेट्स प्ले. संकेत पाटील केतन म्हात्रेसाठी. पहिला बॉल एस्टनच्या पाठीमागे अक्षय पवार आयकॉन, त्यानं मात्र या बॉलला रोखला. हलवळ पण टाकलेला बॉल. ही जुगलबंदी राहील दोन खेळाडूंमधली, दोन आयकॉनमधली. कारण गावाची प्रतिष्ठेसोबत आम्हाला आयकॉन का निवडलेत त्या गावानं ही सगळ्यात मोठी जमेची बाब. आणि इथे पहिला बॉल संकेत पाटीलच्या नावावरती राहिला. उत्तम बॉल केतन म्हात्रेला टाकला त्यानं डॉट बॉल. स्लोवर गोलंदाजी केली जाते, बोट आकाशाकडे गेलं आणि इथे मात्र फलंदाज रिव्ह्यू नाही आहे पायचीसाठी आणि इथे मात्र फलंदाज होईल LBW आउट. तर नक्कीच खऱ्या अर्थानं पायामध्ये वाकला आणि तिथून मात्र पेन झालं आणि बॉल मात्र जाऊन सरळ एक्सचेंजर आदळणार हे पंचांनी मात्र हेरलं. आणि अशा प्रकारे एकही धाव न कमावता
सगळ्यांचा आवडता खेळाडू केतन मात्र बॅक टू डगआउट. उत्तम विकेट. संकेत पाटीलनं कमालीची गोलंदाजी केली. नवीन फलंदाज प्रतीक सुरते. ही 2 सलामीची जोडी वाघिली वाडा संघासाठी अनेक वर्षातून काम करते. स्विचिटचा हा प्रयत्न राहिला. पहिल्याच बॉलवर समोर जाताना सिंगल रन्स लेग बायची मिळते. सिंगल रन्स मात्र मिळते. आणि अशा प्रकारे संकेत पाटीलच्या एक उत्तम मी तर म्हणेन की विकेट नंतर ही सिंगल रन. 3 बॉल 1 रन 1 बाद 1. संकेत पाटील काय सुरेखरित्या खेळतोय. श्री समर्थ जोवेली वर्सेस नाईक ऑप्टेक्स 11 KDH वाघिलीवाडा. या 2 संघादरम्यानची लढत सुरू आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र फंबलिंग पाहायला मिळाला. चूक केली जातीये. जर्सी नंबर 2001 इथे मात्र रॉंग वेन आला. स्क्वेअर लेगला बॉल करणला पकडू शकला नाहीये करण. आणि तिथे मात्र तो चकला चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. सूरज पंच्या नावावरती 4 धावा. 4 धाव्यानं मात्र आपलं खातं उघडलं जात आहे. यस याच मैदानावरती आपण पहिला सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाकडून खेळत तिथे आयकॉन खेळला होता सूरज पाटील. आणि अक्षरशः अनेक दिग्गजांना त्यानं नाचवलं आपल्या फलंदाजीच्या आधारावरती आणि गाजवलं ती स्पर्धा. मालिकावीर तर ठरला होता तो विभागून त्यांना मात्र वाटून देण्यात आली होती. संकेत पाटीलची गोलंदाजी फिरकीची जादूगारी व्हेरिएशन राहिलं आहे. संकेत पाटील एक कमालीचा उत्तम कलाकार आहे. आणखीन एकदा जोरदार अपील. आणि इथे मात्र हे अपील फेटाळलं. कदाचित पाहिलं इथे मात्र आउटस्विंग होणारा बॉल होता. कदाचित बॉल बाहेर निघाला असं वाटलं पंचांना आणि ते हेरलं. आणि इथे पाहतोय आपण कारण अगोदरच ऑफस्टिकच्या खूप बाहेर होता एक्झॅक्टली. आणि तिथे मात्र पाहिला आणि उत्तम निर्णय. आउटसाईडला पिचिंग होता बॉल. त्याच्या उत्तम निर्णय आला. आणि या बॉलवर धाव नाही आहे. 1 षटकाचा खेळ संपला. संकेत पाटीलनं केतन मात्यासारख्या दिग्गजाला शून्यावरती परतवला आणि धावा दिल्या 5. त्यांच्यात हे गाणं होतं की बैलगाडाचा नाद एकदम कडक. 5 षटकांचा खेळ. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 षटकं वाचली. 1 षटकामध्ये सामना संपला. आणि मी म्हणेन की खऱ्या अर्थानं या वर्षीच्या मोसमातला सगळ्यात जिव्हारी लागणारा पराभव बामणडोंगरी संघाला मिळाला. कारण 1 षटकामध्ये ओमकार पाटीलनं तो सामना संपवला 29 धावांचा. बत्तीस धावा त्यानं जोडल्या तिथे. गोलंदाज विवेक गायकवाड प्रतीक सुरतेसाठी. बॅटची गाडा लागली आहे. प्ले डॉन म्हटलं जाईल आणि खऱ्या अर्थानं जाऊन चेंडू सरळ स्टंपवर आदळला. बॅटची कडा घेत नंतर चुंबन घेतलं ते म्हणजे स्टंपला. आणि इथेच सेकंड क्रमांकाचा विकेट गमावली जाते. ती म्हणजेच नाईक ऑप्टिक्स KDH वाघिलीवाडा संघाची प्रतीक सुरतेच्या रूपानं. पाहिले आपण खऱ्या अर्थानं खूप दूर होता बॉल. आउटसाईड द ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा पाहतोय आपण कितीतरी बाहेर अगदी वाईट लेनच्या बाहेर होता. तिथून मात्र चेंडूला घेतला परंतु बॅटची आतली कडा लागली इनर एज लागली आणि जाऊन सरळ मधल्या स्टंपवर चेंडू आपटला आणि क्लीन बोल्ड. फलंदाज प्रतीक सुरते. भाग्येश सुरते नवीन फलंदाज. 1 गाव 11 मध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ टीम बनलेली KDH वाघिलीवाडा संघानं आपली युनिटी दाखवली आणि क्रिकेटच्या पटलावरती आपलं अस्तित्व एकीचं सिद्ध केलं. तो KDH वाघिलीवाडा संघ. नाईक ऑप्टिक्स
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. विवेक गायकवाडनं जाणीवपूर्वक ती गोलंदाजी सुरू आहे पा, कारण विवेक गायकवाडचा हा बॉल पाहिला ना आपण तर त्यांनी मागच्या बॉलसारखा जिथे फेकला, ट्रॅव्हल केला, अगदी वाईड लाईनच्या रेषेपर्यंत बॉल टाकला जातो आहे आणि मजबूर केला जातो आहे हा लेफ्ट करण्यासाठी, आणि तेच केलं भाग्येश सुरतानं. लेफ्ट डॉट बॉल आला. स्लोवर गोलंदाजी, आवाज जोरात दिला जरूर, परंतु सगळं जोरात दिलेला आवाजानं बॉल जोरात नाही फेकला, हळूवारपणे पाहिलं आपण, व्हेरिएशन पाहिलं आणि पाहतोय फिरकीची जादूगरी, फिरवलाय बॉल. लेग ब्रेक पाहिले आपण, इथे बॉल फिरवला. सुंदर सुंदर गोलंदाजी राहिली. तर यश लबडे यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. खरी अर्थानं एच एंटरप्राइजेस RCC पेठ संघाला ज्यांना पॅक करायचं ते रोहनजी लबडे, यशजी लबडे, आमचे मोहन शेठ लबडे यांचे सुपुत्र यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचे. या आपण दोघांनी, रोहन शेठ आपण आला असेल तर या. अतिशय उत्तम गोलंदाजी ते मात्र होते विवेक गायकवाडची. 3 बॉल्समध्ये फक्त 1 धाव. आणखीन एक चांगला बॉल घरंगळत राहिला आहे, फेकी होतीये, एक मोठी रिस्की रन उचलली विवेक गायकवाड. 4 बॉल्समध्ये आपण पाहतो इथे आतापर्यंत धावा दिल्या जात नाहीत. 2 बाद 7 धावा, 2 बाद 7. प्रतीक सुरते 0वरती बाद झालाय. सूरज पाटीलच्या अवतीभोवती हा सामना फिरेल. चौकार मात्र इथे येतोय, बॅटची कडा, आणि या 4 धावा मिळतील सूरज पाटीलला. मच निडेड फोर्स येणे गरजेचं होतं आणि तिथे मात्र हा मच निडेड चौकार आलाय. चुकला, फसला, फुलटॉस बॉल, स्वतःवर नाराज राहिला, परंतु तरीही सूरज पाटीलला धावा देऊन गेला तब्बल 4. 11 धावा धाबळकरती लागत आहेत. आखिरकार अगदी स्लॉटमध्ये पडला बॉल. मिडविकेटच्या डोक्यावरून सूरज पाटीलला थांबणार नव्हता सूरज पाटील, किती वेळ शांत ठेवणार, आणि त्यानं मात्र दाखवला हा आणखीन एक मोठा षटकार. आणि अखेरकार या षटकारानं धावफलकाला जरा आकार आला. धावफलकावर धावा लागत आहेत. तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा. शेवटच्या 17 धावा, शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, त्याच्यामुळे 17पर्यंत मजल मारली जाते. 2 बाद 17 या षटकामध्ये 12 धावा आल्या. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नव्हती. त्यानंतर मात्र वाईड आणि मग षटकार आणि चौकार. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. 2 बाद 17. केतन म्हात्रेसारखा ताकदवान खेळाडू 0वरती परतवलं संकेत पाटीलनं. तर नक्कीच तर हरिओम फूड करंजाडे आमचे भाई, सांगडे गावचे भाई, खऱ्या अर्थाने यांच्याकडून मात्र सूरज पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी दत्ता मुंगाजी, उपसरपंच, माजी उपसरपंच ओवळे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 17 धावा धाबळकरती लागत आहेत. करण धुळे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. लेफ्ट आर्म गोलंदाजी, चेंडू हवेत राहिला, रिकामी जागा हेरली आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. रिकाम्या जागेचा पुरेपूर वापर केला. डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा होता, थोडासा वाईड अँगलनं स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा केला, पण दोघांच्या मधून मात्र भाग्येश सुरतेनं ही भेदली बाउंड्री. आला चौकार. शेकड्यांच्या आवाजामध्ये हा आणखीन एक वेगळा आवाज, तो आवाज म्हशीचा असावा असं मला वाटतंय प्रामाणिकपणे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही शर्यती होऊ शकतात हे संकेत डीजे ऑपरेटरने दिला असेल. फटका चांगला आहे. आतापर्यंत शांत स्तब्ध राहिलेल्या भाग्येश सुरतेला आक्रमकता तो सिद्ध करतोय. करण धुळेवर प्रहार होतोय.
संकेत पाटीलच्या हातामध्ये बॉल का नाही दिला हा प्रश्न विचारला जातोय आणि भाग्येश सुरते मात्र संधीचा फायदा उठवत ठोकतोय. डीप बॅकवर्ड स्पेलरच्या डोक्यावरून षटकार. काय सुंदर फटकेबाजी पहा. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. म्हणजे आता विचार केला ना तर आतापर्यंत टाकलेल्या शेवटच्या 4 बॉलवर 20 धावा आलेत. शेवटच्या 4 बॉलवर 20 धावा आणि पहिल्या 10 बॉल्सवर 7 धावा. गणित कधी बदलेल हे सांगता येत नाही. संकेत पाटीलला दुसरं षटक का देण्यात आलं नाही हा प्रश्न विचारला जाईल. परंतु करण धुळे या संघाची ताकद राहिली आहे कायम. त्याच्यामुळे त्यालाही माहिती आहे की मला धावा वाचवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कारण सूरज पाटील क्रीजर उभा आहे, भाग्येश सुरते क्रीजर उभा आहे आणि संकेत पाटीलच्या हातामध्ये बॉल नाही. परंतु करण धुळ्याने ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आणि त्यानं मात्र हा 2 मोठ्या फटक्यानंतर टाकलेला डॉट बॉल. 2 बाद 27 धावा. हलवारपणे टाकलेला चेंडूला पीक केलं आहे. पहिल्यांदा जेज केलं होतं भाग्येश सुरतेनं आणि एकच रन मात्र ते मिळेल त्याला. एका धावेनं 28 रन मजर मारली जाते. थोडासा दूर चालला होता स्कोअरपासून, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या आणि त्यानंतर मात्र विवेक गायकवाडच्या पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या 2. पण नंतर मात्र चौकार षटकार ठोकत त्या गोलंदाजीचं पृथक्करण ही बदलवलं. 12 धावा त्या षटकामध्ये. आणखीन एक चांगला बॉल मिडॉनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा शतकाच्या चेंडूपर्यंत येईल. रन्स मात्र मिळेल फक्त एक सूरज पाटीलला. पण ते षटकाच्या धावा आतापर्यंत 12 तर आलेत. त्याच्यामुळे धावा लागतात त्या 2 बाद 29. सूरज पाटील 6 बॉल 15 खेळतोय तर भाग्येश सुरते 7 बॉल 22 खेळतोय. आतापर्यंत एक्स्ट्राच्या 2 धावा पाहतोय. वाईटची एक एक्स्ट्रा रन आली आहे. 7 बॉल 12. गोलंदाज करण धुळे पुन्हा एकदा सज्ज. अजनबी स्पोर्ट्स ट्रॉफी 2025चं हे पर्व. स्लोवर टप्पा पुरता फसला. पंच वळताय. 2 हात जमिनीला समांतर केले जातात. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि गोलंदाजाला वाटला की आपण कदाचित रिव्ह्यू घेऊ शकतो. परंतु संकेत पाटीलला माहीत होतं की हा कदाचित लेग स्टंपवरून जाणारा बॉल आहे आणि त्याच्यामुळे त्यानं सांगितलं नाही थांबा जरा. त्याच्यामुळे हा रिव्ह्यू नाही आला. वाईटची रन मात्र मिळते. पण मी तर म्हणेन की भाग्येश सुरतेला हा बॉल चांगला भेटला होता, परंतु त्याला स्पीडचं अंतर नाही कळालं. पुन्हा एकदा ताकद नजाकत याचा सुवर्णमध्ये साधत मात्र भाग्येश सुरते आपल्या परीनं आपल्या संघाची धावसंख्या मोठी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र त्याला चांगली यशही प्राप्त होत आहे. चांगलं यश प्राप्त होताना पाहतोय. या षटकामध्ये धावा तर भरमसाठ लुटल्या. पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार, डॉट, सिंगल, वाईड आणि 4. तब्बल 17 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 34 धावा. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय नाईक ऑप्टिक्स 11 KDH वाघुलेवाडा संघ. संकेत पाटीलला पहिलं षटक कमालीचं राहिलं. ज्यानं धावा दिल्या फक्त 4 आणि सगळ्यात मोठी विकेट केतन मात्रेला त्यानं मात्र केलं LBW आऊट. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये करण धुळेन थोडासा मार खात 17 धावा तब्बल पडल्या आणि आता मात्र एंड बदलत संकेत पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईकवर असेल सूरज पाटील, नॉन स्ट्राईकला भाग्येश सुरते ज्यानं अपरातून कामगिरी केली आहे. दोन्ही फलंदाजाने मात्र आपल्या परीनं चांगली पार्टनरशिप निभावली आहे. स्लोवर बॉल अलॉंग दी कार्पेट. सुंदर कवर ड्राईव्ह पाहतोय आपण. रन्स मात्र मिळती निव्वळ आणि निव्वळ 1. आता बॉल घेऊन जाण्याचा प्रयत्न राहिला. काय गरज होती का? बॉल हातामध्ये होता. सूरज पाटीलला नेमकं काय करायचं होते समजलंच नाही. अजून 2 षटकांचा खेळ बाकी होता आणि भाग्येश सुरतेनं ज्यानं धावा जोडल्या
त्या भागेश सुरतेला रनआउट केलं असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अरे कशाला भावेश पवार आणि खऱ्या अर्थानं सांगळे हरिओम फूडचे सर्वेसर्वा भाई याच्याकडून मात्र आपण भावेश पवारसाठी प्रत्येक षटकासाठी 2000ची बक्षीस राहील. कायम जीव राहिला आहे भाईचा याच्यावर भावेश पवारवर, कारण त्यांचं प्रेम सदैव राहिलं आहे. बऱ्याच वेळा त्यांचं घरी जाणं येणं आहे, त्याच्यामुळे भाईकडून मात्र भावेश पवारसाठी प्रत्येक षटकाराला 2000ची बक्षीस. हरिओम फूड्सचे सर्वेसर्वा करंजाड्यामध्ये एक उत्तम शॉप आहे त्यांचा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही साईडनं गोलंदाजी करणारा अगदी उत्तम दर्जेदार गोलंदाज. ऑफ ब्रेक असू दे, लेग ब्रेक असू दे, पहा लेग ब्रेक पहा, काय सुंदर लेग ब्रेक, केवढा बॉल फिरलाय. आणि ही गोलंदाजी राहिली आहे संकेत पाटीलची कमाल. फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. आता कदाचित उलटा बॉल टाकला आणि उलट्याला मात्र सुलटा करत फलंदाजाला परतावं लागलं. भाग्येश सुरतेला रनआउट करणं आणि त्यानंतर मात्र लागोपाठ सूरज पाटीलचं परतणं. मी म्हणेन की नाईक ऑफ डेज केडीएच वाघवेल संघाला महागडं ठरेल. 4 बाद 35 धावा. तर भाई बालचंद्र पाटील खऱ्या अर्थानं विचार केला तर हरिओम फूडचे सर्वेसर्वा करंजाड्यामध्ये अतिशय उत्तम दर्जा शॉप नक्की खरेदी करा मित्रांनो. तिथं जाऊन आपल्याला मात्र अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. काय गोलंदाजी राहिली आहे पा, ताकदीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 4 धावा आणि याही षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव 5 बॉल्समध्ये. संकेत पाटीलची गोलंदाजी एंड कोणताही असू दे, परंतु दर्जेदार गोलंदाजीचं प्राताची ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना, तर कोणत्याही एंडनं तेवढ्या ताकदीची गोलंदाजी कमालीची फिरकी दाखवली आहे. आणखीन एक आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईनची गोलंदाजी. आणखीन हा डॉट बॉल राहिला. 1 रन्स पहिल्या बॉलवर आली आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये फक्त धावा आल्या. 1-2 षटकांचा स्पेल आपला संपवला संकेत पाटीलनं आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करत धावा दिल्या फक्त 5 आणि तब्बल 2 फलंदाजांना त्यांना बाद केलंय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 35 धावा. मी तर म्हणेन की सूरज पाटीलनं केलेली एक चूक संघाला अडचणीमध्ये घेऊन येऊ शकते, कारण ज्या भाग्येश सुरतेनं अफलातून इनिंग खेळवली होती, सजवली होती, त्या भाग्येश सुरतेला रनआउट होण्यासाठी भाग पडला आणि त्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये. 1 षटकाचा खेळ आहे. आयकॉन प्लेअर भावेश पवार असेल स्ट्राईकवर. कशा प्रकारचा खेळ राहील, दर्शन पाटील नॉन स्ट्राईकला, कोणता गोलंदाज राहील, या षटकामध्ये धावा किती येतील, 50च्या वर घेऊन जाण्यासाठी मात्र भावेश आणि दर्शनला प्रयत्न करावे लागतील. परंतु एका बाजूला मात्र श्री समर्थ जोभेली संघाचा संघनायक कशा प्रकारची रणनीती आखेल. चला सामना सुरू करा. यानंतर विजेता वर्सेस विजेता. याच्या अगोदर मात्र यश एंटरप्राइजेस RCC पेठ संघानं कमालीचा खेळ दाखवला. एका षटकामध्ये सामना जिंकलाय. सगळ्यात मोठा खेळ. महेंद्र धुळे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 6 बॉल्समध्ये धावा किती राहतील? 4 बाद 35 धावा.
नाईक ऑप्टिक्स. क्या बात. स्विच हिटचा हा प्रयत्न मात्र राहिला. पहिल्याच बॉलला पीक केला आणि इथून खऱ्या अर्थानं मी म्हणेन की थर्ड मॅनलाच हा बॉल आहे. तो स्विच हिट खेळलाय त्याच्यामुळे थर्ड मॅन असेल. इथे मात्र आला हा चौकार. पवारच्या बॅटमधला हा पहिला चौकार. सुंदर सुंदर पिकअप शॉट होता. टाईम साधलाय आणि त्याने मात्र गोलंदाज महेंद्र धुळेवर प्रहार केलाय. ही गुणवत्ता राहिली आहे. हे फक्त गावापुरते नाही तर जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन ते अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन खेळलेले हे खेळाडू आहेत. ISPL गाजवली आहे. फुल टॉस बॉल. षटकामध्ये चित्र बदलले जातील. 2000चा हा ब्रँडेड शॉट पाहतोय भाई पाटील. इथे मात्र रिव्ह्यू येईल कारण ज्या प्रकारची हाईट होती या बॉलला सगळं चित्र बदलावणारा षटक ठरेल की काय. बीमरसाठी मात्र इथे रिव्ह्यू आलाय. बॉल मी म्हणेन की खऱ्या अर्थानं फुल टॉस होता. महेंद्र धुळेचं हे षटक सगळं बदलावेल की काय पाहिलं जाईल. नो बॉल कॉल. मी म्हटलं होतं की हे षटक कदाचित संपूर्ण सामन्याचं चित्र पलटवेल की काय. 35 धावा पहिल्या 4 षटकामध्ये होत्या पण महेंद्र धुळेच्या या षटकामध्ये भावेश पवारचं स्ट्राईकला पहा. पिकअप शॉट पहा काय सुरेखरित्या खेळलाय तो. कमरेच्या वर आला बॉल. फक्त दिशा दिली आणि अगदी पॉईंटच्या मधून हा मात्र दाखवलाय षटकार. फक्त टाईम साधलाय पहा. फक्त टाईम. ताकद नाही. 2000चा हा फटका आपण पाहतो भाईकडून. हरिओम फरसांचे सर्वेसर्वा भाई पाटील यांच्याकडून मात्र 2000 रुपये बक्षीस. और एक उडाया फ्री हिटचा बॉल आहे. विकेट तरी तर मिळणार नाही आहे. धावा किती जमतील या बॉलवर तो घेईल. फक्त 2 धावा. तिसरीचा प्रयत्न राहणारच नाही आहे कारण भावेश पवारला माहिती आहे की धावा जमवायचे आहेत. 50 धावा रोशन पाटील सर अशक्य वाटत होत्या परंतु अजून 4 बॉल शिल्लक असताना 48 धावा धावफलकावरती लागल्या. महेंद्र धुळे या षटकामध्ये 2 बॉलमध्ये निव्वळ तब्बल 13 धावा बहाल केलेत. हे षटक या सामन्याचं चित्र बदलवतं. 3 बॉलमध्ये 12 खेळतोय भावेश पवार. ताकद पहा. फक्त नजाकत मित्रांनो. फक्त नजाकत. टाळ्या होऊ द्या. काय अफलातून खेळ सुरू आहे. क्रिकेट जणू काय हा बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागलाय भावेश पवारला. फक्त दिशा दिली जाती आहे आणि काय सुंदर काऊक कॉर्नरच्या मधून फक्त दिशा देत चौकार. ॲक्शन रिप्लाय सर भावेश पवार. याला उत्तरच नाही. ताकद, नजाकत, मनगटीचा खेळ आणि डोक्यातून साधलेला हा चौकार. क्या बात. मंत्रमुग्ध केलंय. शॉट ऑफ द नाईट. शॉट ऑफ द नाईट. खेळायच्या अगोदर फक्त षटकारच नसतंच शॉट ऑफ द नाईट तर चौकारही बनू शकतात शॉट ऑफ द नाईट हे दाखवलं आहे. आणि भावेश पवारने कमालीचा चौकार घेतला. त्यानंतर मात्र महेंद्र धुळेने पलटवार केला आणि टाकला डॉट बॉल. 52 धावा धावफलकावरती लागत आहेत. येणाऱ्या 2 बॉल्समध्ये धावा किती जोडल्या जातील. और एक लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न तर करणार यात शंका नाही आहे. नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्याने सोडून दिलेलं असतं. कष्ट अपार राहिलेत भावेश पवारचे त्याच्यामुळे दुसरी रन कंप्लीट होणारच नव्हती परंतु थ्रो खराब आला आणि 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. अंतिम बॉल शिल्लक राहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळेला पडले तब्बल 19 धावा. अंतिम बॉलवर धावा किती राहतील कारण खऱ्या अर्थानं या धावा लढण्यासारख्या बनल्यात. भावेश पवारसारखा ताकदवान ऑलराऊंडर आहे. गोलंदाज आहे त्याच्यामुळे धावा लढण्यासारख्या बनल्यात यातील मात्र शंका नाही आहे. लास्ट डिलिव्हरी टू गो या पूर्वार्धामधला शेवटचा बॉल. महेंद्र धुळे कसा टाकेल आणि या बॉलवर भावेश पवार काय रिॲक्ट होईल. लास्ट बॉल आणि अखेरकार मोठा फटका खेळायला गेला आणि इथे मात्र महेंद्र धुळेने टाकला हा डॉट बॉल. अंतिम बॉल डॉट झाला परंतु धावफलकावर धावा लागल्या. एक चांगली धावसंख्या 54 जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये गरज आहे तब्बल 55 धावांची. श्री समर्थ जोहेली संघाला. तत्पूर्वी सन्मानाकडे बोलूया आपण. या मंचावर उपस्थित
यश एंटरप्राइजेस सर्व मोहन शेठ लबड्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नावानं हे एंटरप्राइजेस चालतात. यश मोहन शेठ लबडे यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर RCC पेठ संघाचे पॅकर्स म्हणजे आज राहिलेत तर मोहन शेठ पॅकर्सकडे वळलेत हे बघून आनंद वाटायला लागला आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये मोहन शेठ स्पर्धेमध्ये असतील असं हे वाटायला लागलं आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचा डाव मांडला जाईल की काय या अशी शंका आता मनात चुकचुकायला लागली आहे. त्याच्यामुळे मोहन शेठ हे फार मोठं नाव आहे. तर सन्मानाकडे वळूया आपण लगेचच. संपूर्ण आता मी विनंती करेन तर संपूदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. RCC पेठ संघाला पॅक ज्या नावाने केलं ते आदरणीय यशजी मोहन शेठ लबडे यांचा शुभ सन्मान. आपण दादा यायचं आहे. यश आपण जा आपण लगेचच आणि ते मात्र शुभ सन्मान इथं केला जाईल. एक उत्कृष्ट खेळाडूही राहिला यश आणि त्याचबरोबर वडिलांची पुण्य अतिशय उत्तम वडील ज्यांना लाभलेत. खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की बापानं जे कमावलं आहे ना ते मुलांनी नेहमी वाढवायचं असतं आणि ते मग सन्मान असू द्या अथवा पैसा असू द्या ते मुलांनी वाढवणं. आणि अशा प्रकारचा यश एक सुंदर आणि रोहन ही दोन मुलांनी मात्र आपल्या वडिलांचं नाव लौकिक फार मोठ्या प्रमाणात कमावलं आहे असं म्हणेन. तर यश तुमचं विशेष कौतुक आणि स्वागतही. तर दिनकर शेठ लोखंडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. दिनकर शेठ लोखंडे आणि अतुल शेठ आवटी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दिनकर शेठ आणि त्याचबरोबर अतुल शेठ आवटी या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी मी संपूर्ण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर बघूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतं. जिथे असतील तारा गावचा अतिशय उत्तम दर्जेदार आवाज रोशन पाटील सर तारा. येस धन्यवाद आदरणीय दिनेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकला आणि काय इनिंग राहिली पहिली इव्हेंटफुल. संकेत पाटील आयकॉन त्याने 5 धावा खर्च केल्या तोही चमकला. पहिल्या सामन्यामध्ये मोरबीचा ओमकार पाटील चमकला. अंगद पाटील देखील चमकला. खारघर बेल्टमधला आणखीन एक खेळाडू आणि संकेतने देखील चांगलं इम्पॅक्ट टाकलं आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये. आणि त्याच वेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये भावेश पवार दी प्राऊड ऑफ भिवंडी काय खेळला. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टार्गेट सेट झालं येणाऱ्या 5 षटकामध्ये 55 30 चेंडू आणि 55 धावा पर ओव्हर 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील या मॅचमध्ये. श्री समर्थ 11 जोवेली या संघासमोर 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी करण धुळे आणि त्याच्याबरोबरने अक्षय पवार आयकॉन खेळाडू मैदानाच्या दाखल झाले. 30 बॉल आणि 55चं समीकरण. अतुल शेठ याचा देखील आपण नक्कीच आवाज उल्लेख करू. धन्यवाद. या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपल्या सर्व आमच्या आयोजकांच्या वतीनं आपला आभार. चला फिल्डिंग लावून घ्या. मागचा सामना एका षटकामध्ये संपवला ओंकार पाटीलने. कमालीची फलंदाजी राहिली होती. बलाढ्य मामन डोंगरी संघाला पराभूत करत पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झाला आहे. आज 40+ क्रिकेट देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अजनबी स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 दरवर्षी काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये असताना यंदा देखील आपण पाहत आहे आयकॉनची संकल्पना ग्रामीणमध्ये. दोन आयकॉन प्रत्येक टीममध्ये. वाघिलवाडा संघाचा आपण एकंदरीत उल्लेख केला तर या टीममध्ये सध्याच्या घडीतील सर्वोत्तम खेळाडू अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेटर व्यावसायिक स्तरावरचे भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 दिग्गज खेळाडू मस्त भावेश पवार आणि केतन म्हात्रे. केतन म्हात्रेला झटपट बाद केला संकेत पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये आणि हा खेळाडू मात्र शून्यामध्ये बाद झाला. संकेत पाटीलला जितकी लॉंग विकेट तितकं संकेतचं बॉल हातभर टर्न होईल
आणि या विकेटचा खरं तर मैदानाचा फायदा संकेत पाटीलला झाला. पहिल्या त्याने 2 ओव्हर टाकल्या होत्या. केतन मात्रेचा विकेट फार महत्त्वाचा होता. डावाला सुरुवात झाली. भावेश पवार आयकॉन गोलंदाज पहिल्या षटकामध्ये समोर. करण धुळे लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दी प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार फार एंड करून मात्र हे षटक फेकणारी सज्जाला पॉवर प्लेमध्ये समोर. ज्या खेळाडूच्या नावानं जोवेले संघाला ओळख मिळाली तो देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू करण धुळे. त्याच्या बरोबरीने आपल्या रायगड टेनिस क्रिकेटचा सुपर डुपर स्टार अक्षय पवार गुड्डू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल. लेट्स प्ले. डावा सुरुवात झाली. पहिला बॉल यॉर्कर होता, खोदून काढलाय. क्विक सिंगल या ठिकाणी घेतली दोन्ही फलंदाजाने. विनय गावण त्या ठिकाणी शॉर्टॅक्सच्या कव्हरला उभे होते. तुम्हाला बॉलमध्ये चार्जअप व्हावं लागेल का इथे तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. 2 आयकॉन खेळाडू त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मात्र या सर्व यंगस्टरना मिळाली. त्यामुळे नक्कीच त्यांना देखील काहीतरी शिकायला मिळेल या खेळाडूंकडून. त्यांच्याबरोबरने लिजंड लालचंद गावन कुमार मडवी यांना पण पाहता शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्याचवेळा दर्शन पाटील आपण पाहता शॉर्ट कव्हरला. सेकंड बॉल समोर अक्षय पवार भावेश पवार वर्सेस अक्षय पवार. लॅप शॉटचा प्रयत्न होता बघा. बॉल खेळायचा होता त्या ठिकाणी फाईनला परंतु प्रचंड वेग होता. त्या अगोदरच बॉल बॅटला कनेक्ट झाला त्यामुळे बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चांगला बॉल टाकला होता. खरं तर गुजरातचा खेळाडू त्याने खरं तर मारलेला फटका होता. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये रिव्हर्सचा लॅप शॉट तो नेहमी चर्चेमध्ये राहिला होता. अमित सोनी आय थिंक त्या खेळाडूचं नाव. यावेळेला हॅमर केलंय भावेश पवार वरती हल्ला बोल. हा मे सीधे साधे अक्षय बॉलला उडवलं लॉंग ऑनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पा चौकार. का बॉल राईज झाला ज्या वेगाने आला त्याहीपेक्षा बॅटचा स्विंग अक्षय पवारचा पाहिला. प्रत्युत्तर दिलं भावेशला. यावेळी धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. कव्हर पॉईंटला केला. हा फटका सिंगल घेतली. एंड बदलला. सेन्सेबल शॉट पाहायला मिळाला. कारण मागच्या बॉलमध्ये प्रचंड गती होती. थोडासा बाउन्सर होता. त्याच्यामध्ये वेगवान बॅटचा स्विंग पाहिला आणि त्यानंतर धीम्या गतीचा बॉल स्क्वेअर कट करत असताना सिंगल घेतली. एंड बदलला. भावेशच्या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 जर धावा मिळाल्या तर नक्कीच चांगला सट राहील या ठिकाणी जोवेले संघासाठी. यावर डाऊन द ग्राउंड करण धुळे आक्रमण करतो. बॉलच ओव्हर द हेड. ब्लॅक स्क्रीनला समोर चालला बॉल. चेक केलं जाईल. यस त्या ठिकाणी चौकार की षटकार. प्रेक्षकांचा इशारा येतो त्या ठिकाणी बघा. अगदी डीपमध्ये हा फटका होता. डीप बाउंड्री त्याच्यावरती मात्र त्या दिशेने फटका पण ओव्हर पिच बॉल लॉफ करताना हा बॉल चाललाय. निर्णय पेंडिंग. थांबा थोडे. निर्णय अजून पेंडिंग आहे. प्रेक्षक सांगतात चौकार. अक्षय पवार सांगतो षटकार. तर निर्णय नेमका काय असेल. पब्लिक पोल जर कॅमेऱ्यामध्ये फुटेज नसेल या ठिकाणी या चित्र झालं नसेल तर मात्र प्रेक्षकांचा इशारा असेल. यस बाउंड्री चौकार घोषित केला. 4 धावा असेल मागच्या फटक्यावरती. 12 धावा आल्या स्कोअर कार्डवरती. शेवटचा बॉल आणि भावेश पवारवरती आक्रमण. ऑन साईडला मागचा फटका आणि इथे फिरून मारलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. भावेश पवारवरती हल्ला बोल केला करण धुळे या खेळाडूने. हा ब्रँड टेनिस क्रिकेट जगताला आणखीन एक कोहिनूर. करणचा धमाका षटकार 6 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुठल्या श्री समर्थ 11 जोवेली संघाने. वेल प्लेड. जबरदस्त फटका. लेंथ लवकर ओळखली. आयकॉन वरतीच हल्ला बोल करायचा हे ठरवून गेले तो दोन्ही खेळाडू आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्या. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये नुकतीच आपल्या आयुष्यातील क्रिकेट कारकिर्दीमध्ये 3री बाईक या खेळाडूला मिळाली. हे मग अशी म्हटलं आणखीन एक खरं तर आयकॉनच खेळत खऱ्या तर हा करण धुळे. पण तो ग्रामीण त्याचा संघ आहे. तर मग त्याच्या टीममध्ये 2 आयकॉन अक्षय पवार संकेत पाटील यांना आपण पाहत आहे. नुकतीच माथेरानची स्पर्धा या खेळाडूने गाजवली.
आणि खरं तर काही दिवसापूर्वी पिसवारी नाईट स्पर्धेमध्ये ठाणे आणि रायगड या खरं सामन्यामध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहायला मिळालं. असा हा दमदार खेळाडू. 18 आल्या 24 बॉलमध्ये 37 धावांचं समीकरण. आता इथून धावा वाचवायच्या आहेत वाघिलवाडा संघाला. सूरज पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. सूरज पाटील आले आणि जवळजवळ 4,500 व्ह्युअर्स या सामन्याचा आनंद घेत आहेत. व्ह्युअर्सची संख्या वाढली. अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार केतन म्हात्रे, भावेश पवार, अक्षय पवार, संकेत पाटील यांना पाहण्यासाठी मात्र आता ही गर्दी तुम्ही पाहता ऑनस्क्रीन. त्याचवेळेला आपण पाहता करण धुळे, सूरज पाटील सारखे खेळाडू त्यांचा खेळ पाहण्यासाठी आता व्ह्युअर्सची संख्या प्रचंड वाढली या मॅचमध्ये. मग तो भावेश पवारवरती मात्र जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालं अक्षय आणि त्याच्याबरोबरने करणकडून. पॉझिटिव्ह अप्रोच काय असतो ते दाखवला पहिल्या ओव्हरमध्ये आणि हे फार गरजेचं आहे. जर सुरुवातीलाच आक्रमणं झाली तर मात्र येणारा प्रत्येक खेळाडू त्याच अप्रोचने मैदानामध्ये उतरेल. रिव्हर्सचा प्रयत्न, लेफ्ट शॉट, फटका चांगला होता कारण बॅटला चाडून बॉल निघाला थर्डमॅनला. सीमारेषा पार, रन्स मधील 4, वेलकम बाउंड्री, 4 चौकार. जे PTC फाउंडर संदीप दादा वास्कर यांच्या ठिकाणी आगमन आणि फलंदाज अक्षयने चौकारने स्वागत केलं. साहेबांचं मान्यवरांचं चांगली बॅटिंग. पार्टनरशिप बघा 23 झाली आहे. आता हा सामना 22 बॉल 32 वरती आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये भावेशने कुठलेला धावा असं वाटलं होतं. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा वाघिलवाडा संघ मैदानामध्ये उतरेल तेव्हा आत्मविश्वास दुगिनत होईल. परंतु अजूनही काहीही घडलेलं नाही आहे, काहीही बिघडलेलं नाही. या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या नाईक ऑप्टिक्स 11 KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाला. सूरज पाटील हा खेळाडू रायगडचा सुपर डुपर स्टार. यावेळेला स्लॉग हिटचा पर्यंत गुडघा टेकत आपण पाहिला बॅटर करून दाखवतो त्या ठिकाणी करण. पण तो लेंथ मागे टाकली होती, मागे टाकला होता बॉल, कमी केली होती अक्षरशः. थोडासा फिरवला बॉलला, अँगल बनत बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटन चेवढा संपर्क नव्हता, निर्धाव बॉल पाहायला मिळाला. लेट कटचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. कॉड बेंड विकेटसाठी केतन मात्र अपील करतो. सर्व खेळाडू अपील करतात पण तो अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आहे. मी मगाशी म्हटलं या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल वाघिवलीवाडा संघात तर विकेट घ्यावा लागेल. विकेट फॅक्टर फार आता महत्त्वाचं राहील कारण करण आणि अक्षय हे दोन्ही स्फोटक विध्वंसक खेळाडू आहेत आणि जर का ही जोडी अधिक काळ विकेटवरती राहिली तर हा सामना फार सोपा होऊन जाईल. जोवेली संघात तर एका बाजूला अडचणी वाढतील नाईक ऑप्टिक्स 11 KDS स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाच्या बाजूला. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. सूरज मात्र कमबॅक करतोय या ओव्हरमध्ये. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18 त्याचा भर करतो या षटकामध्ये. जर इथे इकॉनॉमिकल फिगर षटक आलं तर मात्र दबाव वाढेल कारण आणखीन एक स्पेल तुम्हाला भावेशचा पाहायला मिळेल. कदाचित त्या स्पेलमध्ये भावेश कमबॅक करू शकतोय कारण अतिशय चांगला हा खेळाडू. हाफ ट्रॅकर आमच्या समालोचन कक्षाच्या वरून मात्र बॉल निघाला. त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा. क्या बात है डीजे. 18 बॉल 26 समीकरण. या संदीप दादा वास्कर यांचे तर आगमन. शांत संयमी असं व्यक्तिमत्व आणि PTC फाउंडर नेहमी कधी प्रत्येक क्रिकेटमधल्या घटकांना संधी देणारे आमचे आदरणीय संदीप दादा वास्कर PTC फाउंडर यांचं इथे आगमन. वेलकम, आपलं स्वागत. 18 बॉल 26 या ओव्हरमध्ये आल्या धावा तब्बल 11. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 18. 29 धावा फलकात विदाऊट लॉस. आणि करण धुळ्या जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकाल तर त्याच्यावरती षटकारची मोहर लिहिली जाईल कारण एवढी धमक त्या खेळाडूमध्ये. तो अकूट टप्प्याचा बॉल कधीच सोडत नाही आहे आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. थर्ड ओव्हरसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये भावेश, मी मगाशी म्हटलं एक ओव्हर आणखीन भावेशच्या हातामध्ये जाईल आणि हे ओव्हर आता फार महत्त्वाचं राहील. हा षटक जर इथे कमबॅक केलं तर मात्र सामना बनेल. या ओव्हरमध्ये जर का विकेट मिळाल्या नाही आहेत तर मात्र अडचणी वाढतील. आता अक्षय कशा पद्धतीने हे षटक हाताळतोय, त्याच्याबरोबर करण कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जाते हे पाहावं लागेल.
कारण या सामन्यामधलं महत्त्वाचं कर्णषटक आहे. 18 बॉल 26, 18 चेंडू आणि 26चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. सामना थोडासा आपण जर पाहिला तर जोवेली संघाच्या बाजूला आलाय आणि इथे पुन्हा एकदा आक्रमण इनसाइड आउट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे, लाजवाब टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं अक्षयने, सीमा पार चौकार. कव्हर ड्राईव्ह साठी अक्षय तयार होता आणि बरोबर विथ द टर्न केले. भावेश पवारची स्ट्रॅटजी त्याने ओळखली, त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक 17-22. यावेळेला बघा हलकीशी कडा लागली, भावेशने प्रत्युत्तर दिले, फुल लेन डिलिव्हरी टाकली, कडा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पण जाता जाता अक्षयने डावामध्ये इनिंग जबरदस्त साकारले, सुरुवातच आक्रमक करून दिली. अक्षयसाठी 6 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याने साकारली आणि चांगला स्टार्ट देऊन दिला आपल्या टीमला. मी मगाशी म्हटलं दृष्टिकोन, जो पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन, तो मात्र जोवेली संघाला दाखवला. सुरुवातीलाच अक्षय पवारने समोर तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या समोर तितकाच तगडा परफॉर्मन्स अक्षय पवारने दिला. गुड्डू जबरदस्त खेळला आणि भावेश पवार आक्रमण पाहायला मिळालं. आता 16 बॉलमध्ये 22. हे 4 चेंडू आता फार महत्त्वाचे आहेत. करण आपल्या खरंतर सहकार्याला त्या ठिकाणी गाईड करतोय महेंद्र धुळेला. मी मगाशी म्हटलं हे षटक अक्षय पवार करण धुळे कशा पद्धतीने हाताळेल. चौकार जरूरला, त्यानंतर पुन्हा घाई झाली अक्षयकडून, त्याच्यावरती विकेट मिळाला. तर मग आता इथून सिंगल डबलवरती भर दिला जाईल की पुन्हा एकदा खेळाडू आक्रमक दिले पाहावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमधला जबरदस्त खेळाडू भावेशचं हे षटक. गोरसई बी संघ म्हटलं की ग्रामीण फॉरवर्डमधली एक वेगळी दहशत, त्या संघाचा प्रमुख खेळाडू व्यावसायिक क्रिकेटर भावेश पवारला पण पाहता ऑन स्क्रीन या षटकामध्ये कमबॅक करेल का. पहिला बॉल चौकारानंतर विकेट त्याने घेतला अक्षयचा. नेक्स्ट डिलिव्हरी, राऊंड विकेट आले आणि इथे सुरुवातीला मन बनवून स्विच हिटचा आणि त्याच्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला महेंद्रला. भावेशच्या अगेन्स्ट आणखीन एकदा हल्ला बोल, षटकार. प्रमुख गोलंदाजावरलाच फोडायचं बघा. चौकार आहे, चेक केलं गेलं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. 4 धावा त्या बॉलवरती. बॉल आतमध्ये पडला, त्यानंतर एका टप्प्यावरती बाहेर गेला, चौकार. यस, ओके. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता खरंतर टेन्शन, दबाव, तुम्ही पाहता नाईक ऑप्टिक्स KDS स्पोर्ट्स बागुलवाडा संघाच्या खेम्यामध्ये भावेशवर देखील आक्रमण झालंय. त्याने आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 26 धावा खर्च केल्या. एक खेळाडू बाद केला अक्षय आणि आता 15 बॉलमध्ये 18. केतन मात्रेला आपण पाहता ऑन स्क्रीन. बॅटिंगमध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं केतनला, तो बाद झाला. झटपट 0 धावसंख्येवरती. आणि त्याच वेळेला आपण पाहता आता खरंतर धावांचा दबाव, कमी दबाव होत्या. पाठलाग करताना मात्र सुरुवात अक्षयने चांगली करून दिली. त्याच वेळेला करण धुळे त्याने 7 मध्ये 17 केल्या. महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने 1 बॉलमध्ये चौकार लगवत आपलं अकाउंट ओपन केलं. दर्शनच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. हा सामना आता थोडासा बघा, थोडा स्मित असं त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. सामना जड होत चालला पण संपलेला नाही आहे. 15 बॉल 18. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. कमबॅक करावं लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. आता जोवेली संघाच्या अगेन्स्ट खेळताना वाघलोडा संघाच्या गोलंदाजानं 15-18चं समीकरण. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. चला, पेट टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर विनर विपक्ष पेट अशी लढत पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा घेतली, बॉल मागे निघाला. शॉर्ट फायनलला लालचंद गावंड धावतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे चिरंजीव देखील आहेत एकाच फ्रेममध्ये बघा. पिता पुत्र आणि 2 धावा आल्या. बॅकअपसाठी विनय आला. लालचंद गावंड लिजंड क्रिकेटर आणि तिथे आपण बॉल थांबवताना त्यांना बॅकअपसाठी विनय गावंड पोहोचले, त्यांचे पुत्र. 2 धावा या बॉलवरती आल्या. सामना सोपा होत चालला. आता समर्थ 11 जोवेली संघाला 14 बॉल आणि विजयासाठी 16 धावांचं समीकरण. करण धुलेची सेना मात्र आता फ्रंट फुटला आली आहे, पुढे आली आहे. चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहिली. पुन्हा एकदा यॉर्कर
टोक क्रशिंग यॉर्कर दिशा दिली आहे. या एक एक रन मात्र या भावेशच्या अगेन्स्ट येतील त्या अतिशय निर्णायक त्या मॅचमध्ये महत्वाच्या आहेत. मी मगाशी म्हटलं भावेशकडे सेकंड स्पेल येईल, कदाचित कमबॅक होईल, पण तसं झालेलं नाहीये. कारण आतापर्यंत पहिल्या 1.5 चेंडूमध्ये 29 धावा खर्च केल्या भावेशने. एकच विकेट त्याला मिळालाय. 13 बॉल 15 क्लोज एन्काउंटर. सामना क्लोज आलाय. 13 बॉल 15 शेवटचा बॉल. या ओव्हरमधला बॉन्डिंग फार महत्वाचं असं खेळाडूंमधलं. जे बॉन्डिंग आपण पाहिलं होतं खरं तर ओमकार, आणि त्याच वेळेला आपण खरं तर पाहिलं तर अंगदमध्ये पेठ संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगली खरं तर दमकम त्याने दाखवली. पण इथे भावेश पवारचं षटक थोडंसं महागडं. समोर करण. सेन्सेबल क्रिकेट. ड्राईव्ह केला बॉलला. कारण करणला देखील माहिती आहे भावेशचं हा शेवटचा बॉल आहे. सिंगल जरी आली तरी मात्र आपला संघ फ्रंटफुटला राहील. 1 रन या बॉलवरती आली. आता 12-14 असं समीकरण या मॅचमध्ये आलंय. तर याच दरम्यान योगेशजी तांडेल, अलंकार तांडेल, बाहुबली, करावे संघाचा निलेशजी मात्रे पोलीस यांचं आगमन. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. योगेशजी तांडेल 30+ मास्टर, त्याचवेळेला अलंकार तांडेल आणखीन एक दमदार खेळाडू करावे संघाचा, आणि त्यांच्या बरोबरीने आमचे पोलीस निलेश दादा मात्रे. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. हा संपूर्ण मित्रपरिवार तुम्ही पाहता आमच्या व्यासपीठावरती. संदीपजी वास्कर यांचं इथं आगमन झालं आहे. काही क्षणापूर्वी आपण पाहिलं रोशनजी डाकी इथे होते. संजयजी ठाकूर ते देखील येतील कदाचित. कारण नेहमी या खरं तर मित्रपरिवार आम्ही पाहिला प्रत्येक स्पर्धांमध्ये, प्रत्येक इव्हेंटमध्ये. 12-14 प्रतिषटक 7.00. मागच्या इनिंगमध्ये भागेशचा रनआउट, त्यानंतर धावा कमी आल्या. पण तो भावेशने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. पण तो बॉलिंगमध्ये भावेशने तब्बल 30 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये. महागडा स्पेल राहिला भावेशचा. 1 वरती 41, 1 खेळाडू बाद 41. त्याला पेट टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. 12-14. एक गोलंदाज तुम्ही बॉलिंग करताना आयकॉन पाहताय. जर दोघांनाही संधी असं केतन 1 षटक फेकला असं डेफिनेटली. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. बॉल तयार. यावेळी समोर बॉलिंग मार्कमध्ये भागेश. फिरवला बॉलला, लॉफ केलाय ऑन साईडला. सूरजच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये बॉल विसावला. चांगली फिल्डिंग. षटकार वाचवला आणि करण धुळेचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या नाईक ऑप्टिक्स केडीएस स्पोर्ट्स वाघोलीवाडा संघाला. कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल 14. बघा रिप्ले टेलिकास्ट पुन्हा एकदा. लॉंग बाउंड्री, डीप बाउंड्री. तिथे हा फटका पाहिला करणचा. पाहत बसला करण फटक्याकडे, कारण समोर होता सूरज पाटील हा खेळाडू. त्याने चांगला झेल टिपला. संधी मिळाली आता वाघोलीवाडा संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याची. 11 बॉल आणि विजयासाठी 14चं समीकरण. मॅच ऑन. न्यू बॅटर विवेक गायकवाड 4थ्या क्रमांकावरती चालले. 11-14चं समीकरण. बदलापूर बेल्टमधून जोवेली संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. खरं जोवेली संघ रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपण त्यांना खेळताना पाहत आहे. आज ओवळे नगरीमध्ये या संघाला आपण सहभागी होताना पाहू शकाल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली. फिल्डिंग करताना 54 धावावरती रोखलं वाघोलीवाडा संघाला, ज्यामध्ये आयकॉन केतन म्हात्रे होते, भावेश पवार होते. त्यांना थांबवलं आणि त्याच वेळा धावांचा पाठलाग करताना आता 11-14चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. आघाडीचे खेळाडू बाद झाले. अक्षय बाद झाला, करण बाद झाला, विवेक गायकवाड स्ट्राईक एंडवर त्याला, आणि त्याच्याबरोबरीने महेंद्र धुळे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती भागेश, ज्याने बॅटिंगमध्ये चांगला इम्पॅक्ट टाकला होता आपल्या संघासाठी. रनआउटचा शिकार झाला होता. विकेट सॅक्रिफाईस केली होती त्याने सूरज पाटीलसाठी, आणि हे षटक आता फार इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं रिलीज ऑफ डेलीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. आजची रात्र मात्र प्रेक्षकांना मोठी मेजवानी आहे. मोठ्या संख्येने आलेले प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती सामन्याचा आनंद घेत असताना. 11-14. धीम्या गतीचा बॉल, पिकअप शॉट. वाट पाहिली आणि वाट लावली. मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दहा बॉल 8. विवेक गायकवाड, मगाशी म्हटलं या संघातील हे टॉप ऑर्डरचे प्रमुख खेळाडू आहेत. विवेक गायकवाड असेल, महेंद्र धुळे, करण धुळे, त्यांना आपण पाहत. आणि काय फटका सजवलाय.
अफलातून 10 बॉल 8 लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. थोडी गती कमी केली होती पण तो फ्लाईट दिली आणि बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले होते. त्या ठिकाणी विवेक गायकवाड आक्रमक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहिला. षटकार. आता शोल्डर थोडे डाऊन झाले त्या ठिकाणी वाघीलवाडा संघाच्या खेळाडूंचे, कारण त्यांना माहिती आता हा सामना थोडासा अवघड झाला आहे वाघीलवाडा संघासाठी, पण तो संपलेला नाही आहे. प्रयत्न परमेश्वर असं म्हणतात, प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. अंतिम 10 चेंडू आणि 8 धावा. 10 बॉल 8. मॅच ऑन. समोर पुन्हा एकदा विवेक. बॉलिंग मार्कमध्ये भागेश सुरते. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता, आपण पाहिला हा बॉलिंग, त्याच्यामध्ये ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला फटका, ऑन ड्राईव्ह सिंगल घेतली, फेकी स्ट्रायकिंग एंडला झाली. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली. आता 9 चेंडूमध्ये विजयासाठी 7चं समीकरण. धावा आणि चेंडूंमध्ये 2चा फरक आहे. 2 बॉल जास्त एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे इथे आपण जर पाहिलं सिंगल डबल करत देखील पुढे गेले तरी आता या सामन्यामध्ये विजय होऊ शकतात जोबेली संघाचे खेळाडू. ऑब्जेक्शन यस चेक केलं जाईल टीव्ही अंपायर. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला फलंदाजांकडून. अंतिम 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 7 धावा असं हे समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये भावेशने 18 दिल्या, सेकंड ओव्हरमध्ये सूरज पाटीलने 11 दिल्या आणि त्यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये भावेश पवारने पुन्हा एकदा 12 धावा दिल्या. म्हणजे 2 स्पेलमध्ये 30 धावा दिल्या, 1 विकेट त्याला मिळाला. आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये भागेशने 7 धावा खर्च केल्या. चला ऑन स्क्रीन पाहिलं जाईल, आपण सामना सुरू ठेवा, चेक केलं जाईल. ऑब्जेक्शन आलं बॉलरच्या शैलीवरती. 9 बॉल आणि 7 धावा. यावेळेला आपण पाहिला शरीराचा भेद घेणारा बॉल आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोज अप. खेळाडू बाद. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित केलं पंचाने, त्यामुळे आणखीन एक विकेट मिळेल. सामना संपलेला नाहीये. 8 बॉल आणि 7 धावा. विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुळे आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकावरती अजय गायकवाड हा खेळाडू. अजय धुळे माफी असावी, 12वे खेळाडू देखील आता कन्फ्यूज झालेत. अजय धुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. 8 बॉल 7 या ओव्हरमधले हे 2 निर्णायक चेंडू. एक रनसाठी फार आता संघर्ष करावा लागतो फलंदाजांना, कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झालेत. आता संधी निर्माण झाली आहे वाघीलवाडे संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. बघा केतन फिल्डिंग सेटअप लावतोय, त्याच्याकडे असणारा अनुभव या मॅचमध्ये कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल. बागेचं हे षटक अंतिम षटकामध्ये कदाचित दर्शन पाटील किंवा विनय असतील. ऑन साईडला हा फटका आपण पाहिला ऑन ड्राईव्ह करताना, त्या ठिकाणी 1 रन या बॉलवरती मिळाली. आता 7 बॉल आणि विजयासाठी 6चं समीकरण. 7 चेंडू आणि 6 धावा. एकतर्फा वाटणारा सामना आता हळूहळू आपण पाहिला तर या मॅचमध्ये वाघीलवाडा संघ देखील शिरकाव करतोय. हा बॉल फार महत्वाचा आहे. इथे जर का विवेक गायकवाड कोण एखादा धमाका झाला किंवा 2 तरी धावा आल्या तरी हा सामना सहज आणि सोपा होईल. 7 चेंडू आणि 6 धावा. चला घाई करा, पण फिल्डिंग सेटअपमध्ये वारंवार बदल केला जातोय. विवेकच्या अगेन्स्ट वेगळी रणनीती राहील. कदाचित फुलर लेन बॉल पाहायला मिळेल, कारण समोरून डीपमध्ये फिल्डर उभे केलेत विवेकसाठी. स्टेप आउट झाले आणि इथे मात्र षटकार लगावत दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश केला विवेक गायकवाडने. बलाढ्य संघाला पराभूत केलं. नाईक ऑप्टिक्स केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा संघाला मात्र पराभवाची धूळ चारली. श्री समर्थ 11 जोबेली संघाने. अभिनंदन करण धुळे टीम. हार्डलक टीम केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा. हार्डलक भावेश पवार, हार्डलक केतन म्हात्रे, हार्डलक सूरज पाटील. चांगली लढत पाहायला मिळाली. जबरदस्त संघर्ष केला. चला टॉस केला तर दोन्ही कॅप्टन जोवेली आणि पेट. तर सन्मान आम्ही घेत आहोत. सन्माननीय धर्माशेठ गायकवाड यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. धर्माशेठ म्हात्रे माप्यासाहेब यांचा सन्मान घेत आहोत. विद्याधर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर म्हात्रे साहेब आपण या. धर्माशेठ म्हात्रे साहेब आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. क्रिकेटला धर्म मांडणारे हे